नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या आपल्या रेसिपीचा मेन पदार्थ आहे ना, तो वांग आहे। वांग आहे म्हणून त्याला कमी समजू नका बरं का। खरं तर मी नॉनव्हेजचा खूप मोठा फॅन आहे। मी दरवेळेस आहे ना चिकन, मटन, फिश जे काय असेल ते खात असतो। तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतोय की ही वांग्याची रेसिपी जी आहे ना, ती त्या लेवलची आहे, त्याला तोडीस तोड आहे। विश्वास नसेल तर ट्राय करून बघा। तर एक वांग घ्यायचं आहे, त्याला ना अशा थोड्याशा जाडसर रिंगमध्ये कापून घ्यायचे। हे बघा, इतकं जाड पाहिजे। तर अशा पद्धतीनं 2 वांगे 3 वांगे तुम्ही कापून घ्यायचे आणि त्याला असं लगेच भरलेल्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे। तर अशा रीतीने हे बघा पूर्ण देठापर्यंत कापून घ्यायचं बरं का। आणि जितक्या रिंग निघतील अशा जाडसर काढून घ्यायच्यात। आता एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये ना तेल टाकून घ्यायचं आपल्याला। तेल थोडंसं जास्त ठेवा आणि त्याला गरम करून घ्यायचं एकदम व्यवस्थित तेलाला। आता काय करायचं, एक वांग्याची अशी रिंग घ्यायची, पाणी झटकून घ्यायचं त्याच्यातलं आणि लगेच मैद्यामध्ये ना असं कोट करायचं आहे। हे बघा, पाणी कपड्याला पुसू नका बरं का, वांग्याला थोडं पाणी राहू द्या, म्हणजे कसं मैदा त्याला चिटकतो। असं सगळ्या बाजूने ना मैदा कोट करून घ्यायचा आहे आणि कोट केल्यानंतर लगेचच त्याला असं पॅनमध्ये शालो फ्राय करून घ्यायचं आहे। फ्राय करताना तेलाचं टेम्परेचर ना मीडियम ठेवा बरं का। मैदा कोट केल्यामुळं काय होतं की मस्त छान क्रिस्पीनेस असा बाहेरनं वांग्याला येतो। आता याला एक 2-2 मिनटं म्हणजे जवळपास 4-4.5 मिनटं आपल्याला दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचं आहे मीडियम टेम्परेचरवर। आता 2 मिनटं आणखी दुसऱ्या बाजूने त्याला फ्राय करून घेऊ मीडियम टेम्परेचरवर। बघा किती क्रिस्पी झालं आहे बघा। आणि हे मैदा जो आहे ना, हा थोडासा ब्राऊन होईल, पण याचं काही टेन्शन नाही घ्यायचं, नंतर आपल्याला ना गाळून घेता येईल ते तेल। बघा दुसऱ्या बाजूने पण मस्त फ्राय झालेलं आहे। एक 4 ते 5 मिनिटं ना काळ्या वांग्याला पुरेसे असतात शिजायला। आता याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे सगळे रिंग आपले करून घ्यायचे। तर आता एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि कढईला एकदम छान गरम करून घ्यायचं आहे बरं का। तर आता कढई मस्त गरम झाली, त्याच्यामध्ये थोडेसे मोहरी आणि थोडेसे जिरे फ्राय करून घ्यायचे। त्याच्यासोबतच ना कढीपत्ता टाकून द्यायचा आहे। आता एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक चॉप केलेला त्याच्यात फ्राय करायचा आपल्याला। एक जवळपास हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करायचा बरं का। आता त्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे। आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो, तो पण एकदम बारीक कापायचा आहे आणि त्याच्यात टाकून घ्यायचा आहे। आणि त्याला पण जवळपास 1 ते 1.5 मिनटं आपल्याला मोठ्या ह्याच्यावर फ्राय करून घ्यायचे। तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट तुमच्या चवीनुसार, व्हेज ग्रेव्ही मसाला किंवा चिकन किंवा मटन मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकून घ्यायचा। थोडीशी धने पावडर टाकायची त्याच्यात। थोडंसं पाणी टाकायचं आहे। म्हणजे काय होतं, हे भांड्याला चिटकलेलं जे आहे ना तळाला, ते निघून जातं आणि मसालासुद्धा फ्राय व्हायला मस्त मदत होते। आणि त्याच्यातला ॲसिडिकपणा जो आहे ना मसाल्यातला, जो स्ट्रॉंग फ्लेवर असतो ना, तो निघून जातो पाण्याने, म्हणजे कसं डायल्यूट होऊन जातं त्याच्यामध्ये। आणि याच्यातलं आहे ना थोडं पाणी आटून घ्यायचं आपल्याला। हे बघा आता पाणी आटले आणि आजूबाजूला मस्त तेल सुटलेलं आहे। आता काय करायचं, त्याच्यामध्ये ना एक 2 ते 3 चमचे ना दही घालून घ्यायचं आपल्याला, कारण दहीच हा मेन फ्लेवर आहे या आपल्या ग्रेव्हीचा। आता गॅस वाढवायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। याला कंटिन्यू मिक्स करत राहायचं बरं का, सारखं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे कसं ते पूर्ण एकजीव होतं आणि दह्याच्या ना गुठळ्या राहत नाही मग ग्रेव्हीमध्ये। जोपर्यंत आपल्याला तर वाटत नाही ना की मिक्स झालं, तोपर्यंत मिक्स करत राहायचं, त्याला फिरवत राहायचं असं।
ठीक आहे, आता याला आहे ना उकळी फुटू देऊ आपण मस्त थोडी. हे बघा, याला जवळपास 1-1.5 मिनटापासून मी मोठ्या आचेवरच आहे ना याला फ्राय करतो आहे. आता याच्यातलं पाणी दह्यातलं बरंच साठलेलं आहे आणि मसाला आपला एकदम थिक झाला आणि एकदम कॉन्सन्ट्रेट झाला आहे. म्हणजे दह्याचा फ्लेवर जो आहे ना त्या मसाल्यात एकदम पूर्णपणे उतरलेला आहे. आता काय करायचं, गॅस थोडा कमी करायचा आणि त्याच्यामध्ये ना क्रीम टाकायची, एक जवळपास 4 ते 5 चमचे. फ्रेश क्रीम असते ना आपली ती, त्याला देखील मिक्स करून घ्यायचे. क्रीम ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायची असले तर टाकू शकता, पण क्रीमचा एक मिल्की फ्लेवर जो येतो ना ह्या रेसिपीमध्ये खाताना इतका एक नंबर लागतो ना. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या स्टेजला ना याच्यामध्ये साखर थोडीशी टाकू शकता बरं का. जर तुम्हाला थोडंसं लाईट गोडसर चव जर आवडत असेल ना तर या स्टेजला थोडी साखर टाकू शकता. थोडंसं मीठ टाकायचं आहे, त्याला मिक्स करून घेऊ. आता आहे ना त्याच्यामध्ये ना पाणी टाकायचं आपल्याला, एक जवळपास अर्धा ग्लास. हे बघा आपली ग्रेव्ही किती सुंदर दिसते, क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे एकदम मस्त बढिया. आता याला थोडीशी ना उकळी फुटू देऊ आपण. आता त्याच्यामध्ये ना हे जे वांगेत आपण फ्राय केले होते शॅलो फ्राय ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. एकदम हलक्या हाताने ना मिक्स करायचं बरं का, या अशा रीतीने. पूर्ण ते ग्रेव्हीमध्ये ना असे डुबले पाहिजे एकदम मस्त. तुम्हाला जर हे थोडं पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पातळ करू शकता, पण मीडियम कन्सिस्टन्सी ठेवा, म्हणजे कसं तुम्हाला भातासोबत पण याला खाता येईल. ॲक्च्युली याला भात, तंदुरी रोटी, पराठा याच्यासोबतच एन्जॉय करा, एक नंबर लागतो. थोडंसं बटर आणि मस्त अशी कोथिंबीर. गॅस आता मीडियम करायचा, मीडियम टेम्परेचरवरच त्याला बटरला मेल्ट होऊ द्यायचं आहे. तर हे बघा आपलं बटर मस्त मेल्ट झालं. आता एक वेळेस आहे ना त्याला मिक्स करून घेऊ, कारण ते बटर सगळीकडं पसरलं पाहिजे. हलक्या हाताने करा बरं का, वांगे आहे ना तुटले नाही पाहिजे. हे बघा असा भातावर ना असे 2 स्लाईस आणि थोडीशी ग्रेव्ही टाकून तुम्ही एक वेळेस खाऊन बघा. तुम्ही वांग्याच्या ना सगळ्या रेसिपीज विसरून जाल जर एक वेळेस आहे ना काळं वांगे अशा पद्धतीने बनवलं तर. याला कोरमा म्हणता. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.